इन्स्पेक्टर साहेब, हा फोटो, याचा शोध घ्यायचा आहे. ठीक आहे मॅडम, शोधू आपण. तुम्ही बसा आधी. हो सर, बसायला वेळ नाही, आता लवकर काहीतरी हालचाल करावी लागेल. सॉरी, मला माहितीये मुलगा गायब होऊन अजून 24 तासही झालेले नाहीयेत, पण प्लीज तुमची जर काही पर्सनल हेल्प झाली तर खूप उपकार होतील. हो नक्कीच मॅडम, मी जातीनं लक्ष देतो ह्याच्यावरती. तुम्ही प्लीज बसून घ्या. ठीक आहे, मी एक काम करतो, माझ्या पर्सनल डायरीमध्ये जी काय माहिती आहे ती नोंद करतो. तुम्ही घटना कशी घडली ते जरा मला सांगू शकाल का? हो, करते ना. मुलाचं नाव आहे शौर्य सुभेदार. शौर्य सकाळी त्याच्या आत्याबरोबर देवळात गेला होता आणि आमचा सूर्यवंशी वाडा बेलबाग येते. मग ते भवानी मंडपाकडनं बेलबागेतनं देवळात गेले असते. तिथे महाद्वारापाशी ते काही वेळ थांबले होते. मग ते दर्शन घेऊन प्रसाद घ्यायला गेले, म्हणजे पूर्वद्वाराकडे. तिथून हा मुलगा गायब झाला. बरं मॅडम, त्यांनी कपडे काय घातले होते? कपडे, एकच मिनिट, मी त्याच्या आत्याला विचारते. बाळा शांत हो ग. अक्षरा आपल्या शौर्याला नक्की शोधून काढल बघ. तू अजिबात काळजी करू नकोस. हॅलो, हा अक्षरताई, सापडलं का ग शौर्य? नाही मेनका, नाही सापडला अजून. बरं मला सांग, त्यांनी कपडे काय घातले होते? कापड ते हिरव्या रंगाचं टी शर्ट घातलं होतं आणि काळ्या निळ्या रंगाची हाफ पॅन्ट होती आणि थंडी वाजन ना म्हणून स्वेटर बी घातलं होतं. अगं बरं, हे बघ, तू काळजी नको करू, मी करते प्रयत्न. तो सापडेल लवकर. ठीक आहे, ठेवते. शोध शोध, अजून शोध. पार आकाश पाताळ एक केलंस ना तरी तो गावायचा नाही तुला. आणि तू घरात येईपतोर म्या त्याला कसा गुल करीन हे कळायचं बी नाही तुला. शोध. काय झालं ग? काय सापडलाय? तू रडू नको. हिरव्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आणि स्वेटर. इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतंय मॅडम, कळवतो मी माहिती सगळीकडे. तुम्ही काळजी नका करू. या तुम्ही. येस, थँक्यू इन्स्पेक्टर. हा बोल अक्षरा. अहो, कळलं का काही? अगं नाही ना अक्षरा, काय बी कळलं नाही बघ. पण ऐक की, अगं या रस्त्यावर आहे ना 1-2 माणसांनी मेनकाला बघितलं आहे. पण तेव्हा ना ती एकटीच होती, तिच्या संग शौर्य नव्हता बघ. किती वाजता? सकाळी 8 वाजता. 8 वाजता? हा. अहो, पण 8 वाजता ती नुकतीच देवळात जायला निघाली होती. काय? हाला सावरून बस, खाली बस. बघ, आजी पण येईल आणि चांगली झोपेल. तू पण मस्त न घाबरता झोपून घ्या. सापाला पकडलंय है ना, साप गेला. आता छान मस्तपैकी झोपायचं. झोपा झोपा झोपा. हॅलो हॅलो अक्षरा. हॅलो. मेनकाने सांगितलेले कपडे शौर्यने काल रात्री घातले होते. शौर्यला जर तिला देवळात घेऊन जायचं होतं तर आंघोळ करून वेगळे कपडे घालून घेऊन गेली असती ना. शिवाय मेनकाला देवळात जाताना ज्या लोकांनी पाहिले त्यांचं असं म्हणणं होतं की ती एकटीच होती. म्हणजे मेनका खोटं बोलतेय. शौर्य देवळातून येताना नाही, त्या आधीच गायब झालाय.
हे सगळं मेनकाचंच कारस्थान आहे. कदाचित शौर्याच्या हाती काहीतरी लागलं असणार. हो, ते फोटो कदाचित त्याला मिळाले असतील आणि हे मेनकाच्या लक्षात येताच तिने माझ्यावरचा सगळा राग त्या एवढ्याशा जीवावर काढला असेल. अक्षरा अगं फोन उचल की. हा हॅलो अक्षरा. हा बोला. अगं अक्षरा केव्हापासून तुला मी फोन करतोय, तू फोन का उचलत नाहीस माझा? अहो रिंग कधी वाजली कळलंच नाही मला, सॉरी. बोला. ते जाऊ दे, मला सांग शौर्यबद्दल काय कळलं का? काय माहिती मिळाली का त्याची? अगं अक्षरा मी काय विचारतोय, शौर्यबद्दल काय माहिती मिळाली का? हा सगळा प्लॅन मेनकाचा आहे. शौर्याला तिनेच गायब केलाय. काय? हो, मला खात्री आहे शौर्याला तिनेच गायब केला असणार आणि त्याचाच जाब विचारायला मी घरी चालले. अक्षरा मला सांग तू कुठे आहेस? हे बघ, तू जिथं कुठे असशील ना तिथे येऊन मी तुला भेटतो, मग आपण भेटून बोलूया. नाही, तुम्ही इकडे नका येऊ. तुम्ही तुमचा शोध सुरू ठेवा. हे बघा, मेनकाने ना माझ्यावरचा सगळा राग शौर्यावर काढलाय. हे सगळं तिने माझ्यावरच्या रागापोटी केलंय. तुम्ही आता जिथे आहात ना तिथेच आजूबाजूला चौकशी करा, काही ना काही माहिती मिळेल. आणि एक काम करा, पवारांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडनं अपडेट घेत राहा. मी इन्स्पेक्टर साहेबांशी बोललीये. हे बघा, शौर्य सापडेल, तुम्ही काळजी नका करू. बरं, मी आता घरी जाते आणि घरी काय होतंय ना ते सगळं तुम्हाला कळवते. बोलण्यात आता वेळ नको घालवूया, आपण आपला शोध सुरू ठेवूया. हा हा, होय होय. मेनका, आजपर्यंत तुझं नाटक खूप सहन केलं, पण आज तू सीमा ओलांडलीस. आता मी तुला सोडणार नाही. एक घाव दोन तुकडे होणारच आज. आई, शौर्य कुठं असेल? त्याला काही झालं तर नसेल ना? त्याला कोणी पळवलं तर नसेल ना? मला लय भीती वाटायला लागली हो. विचार करू करू डोसकं सुन्न व्हायला लागलंय माझं. मेनका, तू असं वंगाळ विचार करू नकस. अक्षरा शौर्याला नक्की शोधून काढणार. मला पूर्ण विश्वास आहे बघ तुझ्यावर. आजवर तिनं जे बी काम हातात घेतलंय ना ते तडीच नेलंय बघ. देवी आईचा आशीर्वाद आहे अक्षर. तू काळजी करू नका, शौर्याला नक्की शोधल बघ. म्हातारे, आता देवी आई पाठीशी असो नाही तर अजून कोण. अक्षराचं पित्तर जरी वरून आलं ना तरी त्याचं बी काही चालायचं नाही. कारण शौर्य ह्या जन्मात तरी तिला सापडायचं नाही. आपलं असंच असते, वात्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. हळूहळू व्यवस्थित पोरगेला हलका असेल ना? हा, दोघं मिळून उचलतोय हलकय म्हणे. काय तर हात लावल्यावर काय होणार आहे? काय हो? ह्यात आहे ना ते पोरग का दगड पडलेत? किती जड आहे? काय बोलतेस? हो, त्याचा पाय बाहेर आलाय. नीट बांधा घट्ट. होय. कसं बांधलंय काय माहित. काय हो, आपण हिला मदत करतोय खरं, और आपला बी पत्ता तयार ठेवा. आता आपला पत्ता उघडायची वेळ आली. तू नको काळजी कर. मी जात्यात.
देवी आई, शौर्य बाळाचं रक्षण कर. तो जिथं कुठं बी असेल ना, सुखरूप असू दे. त्याच्या पायाखालची वाट सोपी कर. त्याच्यावरची समधी संकट दूर कर. माझी शपथ आहे तुला, त्याला काय बी होता कामा नये. माझ्या लेकरावर तुला मायेची सावली धरायलाच हवी. आई, आजवर तू अक्षराच्या पाठीशी कायम उभी राहिली आहेस. यावेळी पण तिची साथ सोडू नकोस. काय बी कर, पर अक्षराला या संकटातून वाट दाखव. शौर्याचा पत्ता तिला लवकरात लवकर मिळू दे. हे माझं मागणं आहे तुझ्याकडे, आणि माझं हे मागणं तुला पुरवावंच लागल. हा, एकदाचा शौर्य बाहेर पडला. आता योग्य ठिकाणी तो पोचला म्हणजे झालं. मग टेन्शनचं काही कामच नाही. अक्षरा, आता तुझ्या हाताला साधं खसपट बी लागणार नाही. म्या तुला अशीच चिंबवणार. अक्षरताई, शौर्य सापडला. हा, सापडला शौर्य. शौर्य कुठे? परत विचारते, शौर्य कुठे मेनका? आता का वाचा बसली? पटकन सांग, कुठे शौर्य? मला माहितीये त्याला तूच गायब केलास. आत्ताच बोलली नाहीस. तुम्ही पोलिसांना जाऊन सगळं सांगे ना. पोलिसांना सांगशील? जा 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 जा, जाऊन सांग पोलिसांना. शौर्याला बी म्याच गायब केलं. हे समजा म्याच केलं. तुझ्याकडे पुरावा काय? माझ्या भावाला मारलंच नव्हतं. मग म्या काय तुला अशीच सोडू? माझ्या भावाचा बदला घ्यायला शिरले म्या घरात. पण हे समजा तू सिद्ध कसं करणार? काय पुरावा काय तुझ्याकडे? तुझ्यावर लागलेली केस तू कशी निस्तारणार आहे? कारण घरातले तर समजे माझ्या बाजूने आहे. बघू ना, हे समजा तू कशी निस्तारते ना, ते मी बघते. हात सोड, हात सोड मेनका. तुझा जो काही राग आहे ना, तो माझ्यावर आहे. त्यात शौर्याची काहीच चूक नाही. त्याला का गायब केलंस? आता तर अजून करणार. तुझ्या प्रत्येक श्वासात तू मला आठवत राहणार. जिवंत तर राहशील तू, पण म्या तुला जगू नाही देणार. लक्षात ठेव. सोड. ताई, सोड म्हणते ना. ताई, काय करतेस? मला नाही जगायचं. मारून टाक. मला नाही जगायचं. नाही जगायचं. मला मार मार. मला काय करतेस? खरंच नाही जगायचं. तू काय करू सांग मला. अक्षरा, आई,
आई बघू हे काय होऊन बसलं. अक्षराताई माझ्यावर संशय घ्यायला लागली. कम्यात शौर्याला कुठेतरी लपवलंय म्हणून. मी असं का करीन. माझाच भाचा मी त्याच्यासोबत असं का करीन. अक्षराताई जे बोलायला लागले ना त्यांना आता मला जगायची मी इच्छा नाही राहिली आई. नाटकं बंद कर तुझी. मला माहितीये तू ही सगळी नाटकं करतेस. अगं किती सरड्यासारखे रंग बदलशील. अगं ताई मला नाही माहित शौर्य कुठं आहे ते. मी खरंच सांगायला लागले मी नाटकं नाही करते. विश्वास ठेव ग माझ्यावर. आत्या अक्षरा उगा काय बी बरळू नगस हा. अगं शौर्य हरवल्यापासून मी तिची अवस्था पाहिलीये. बिचारीला शुद्ध नाहीये कशाची. आणि ती स्वतःच्या भाच्याला पळवलं होय. अगं तू काय बोलतेस. तुला तरी कळतंय का. ठीक आहे मानलं. मेनका तू शौर्याला देवळात घेऊन गेलीस. त्याने रात्री जे झोपताना कपडे घातले होते त्याच कपडे. सकाळी आंघोळ करून नव्हता गेला तो. आई अहो मी देवळात चालले होते तो अचानक समोर आला आणि हट्टच धरायला लागला की मी बी येणार म्हणून. मग तेव्हा त्याने आंघोळ केली आहे की नाही याची विचार नाही केला मी. त्याची इच्छा होती म्हणून घेऊन गेलं का मी त्याला. अयो काय. अगं किती खोटं बोलणार आहेस अजून. अक्षरा बास झालं. उगा तिच्यावर खोटे आरोप करू नगस. मी खात्रीनं सांगते का ती असं काय बी गैरवागणार नाही. आणि तुला शौर्याला शोधता येत नसेल ना तर तसं स्पष्ट सांग. उगा दुसऱ्याच्या माथी दोष देऊ नगस. खोटे आरोप लावू नगस. कुठला बिराग कुठा बी काढू नगस. आत्या तसं नाहीये माझं. ऐका मेनका. बस मला काही बी ऐकायचं नाही. आता निघ इथनं. प्रसंग काय तू बोलतेस काय. मेनका पुढल्या 24 तासात शौर्याला शोधून काढ. आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आणि लक्षात ठेव. अक्षरा निघ. अक्षरा 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 अगं शौर्याविषयी काही समजलं का ग. ही कुठल्या हाडामासाची बनली आहे मेनका. इतकी निर्दयी कशी असू शकते ती. त्या निष्पाप पोराचा जीवावर उठली. सख्खा भाचा नाही तिचा. कोणाची काही पडलेली नाही पण तिला. म्हणजे अक्षरा तुला असं म्हणायचंय का मेनका. हो आई शौर्याला मेनकानेच गायब केले. अगं पण कसं शक्य आहे. आत्ता माझ्या समोर कबूल केलं तिने सगळं. ताई आपण तिला लगेच पोलिसांच्या ताब्यात देऊयात ना. कारण त्याचा काहीच उपयोग नाहीये. का. आपल्या हातात एकही पुरावा नाहीये आणि कोर्टाला पुरावेच लागतात. आई हे सगळ्यात मला दुसरीच भीती आहे. आत्या
आपल्या सगळ्यांपासून दुरावल्या जाऊ नयेत एवढंच. मेनकाने तिच्या प्रेमाची त्यांच्या डोळ्यांवर इतकी पट्टी बांधली की आपण आता त्यांना काही सांगायला गेलो ना तरी त्यांना चुकीचंच वाटणार आहे. तू म्हणतीयस ते समजा खरं आहे अक्षरा. पर मेनकानं शौर्याला का गायब केलं असेल? हा, ह्यामागं काय कारण आहे? आई, मी मेनकाच्या खोलीत गेले होते ते एन्व्हलप शोधायला. ते माझ्या हाती लागलं, पण मी जेव्हा पाहिलं तेव्हा ते रिकामं होतं. पण त्यात पहिले फोटो होते, हे नक्की. या बाईपासून आता जरा सांभाळून राहायला पाहिजे. काय बी झालं तर काय बी झालं तरी शौर्य हिच्या हाताला लागता कामा नये. एक तर तो समजा हिच्या समोर वाकला तर माझा समजा खेळच खलास होईल. मी नका लय विचार करू नकस. मी आहे तुझ्या पाठीमागे. तू घाबरू नकस. हा